नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर 32. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सुरुवात कुठून करायचंय, पहिल्यापासून 32 असे सिरियल वाजायचे आहे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट्स नोट्स. म्हणजे काय बनवायचं आहे, एकदम शॉर्ट नोट्स बनवायचं आहे तुमच्यासाठी. म्हणजे जेणेकरून काय, ज्यावेळी तुम्ही एक्झामला जाणार, ज्यावेळी तुम्हाला काय एकदम प्रिव्ह्यू मध्ये भेटणार, हा बाबा एवढे एवढे इम्पॉर्टंट होते. ओके, चला याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 910 इम्पॉर्टंट तर आहेच. CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESI ची, त्याच्यासोबत आपले नर्सिंग फील्डमध्ये सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला आपण मात करत जाणार आहोत. चला ठीक आहे, स्पेशल एपिसोड आपलं चालू आहे. कशासाठी, हे आपलं CHO महाराष्ट्रासाठी. चला याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग फील्डमधले सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. ओके, ही असणार आहे कम्प्लीट मराठीमध्ये, बरं का. चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 32 ची. त्यांनी पण जे व्हिडिओला काय करायचं, सुरुवातीला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक द्यायचा आहे. बघा कसं वाटतं तुम्हाला हे आपलं सिरीज, त्रिशूला असो, टार्गेट CHO सिरीज असो, आणि अजून कुठला आपला ब्रह्मास्त्र सिरीज असो, त्याच्याबद्दल तुम्हाला कॉमेंटमध्ये आपल्याला तुम्ही काय फीडबॅक देऊ शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल, कॉलेजमध्ये असो, क्लासमेट्स असो, कलिग्स असो, त्यांना काय करायचं, नर्सिंग फील्डमधले, त्यांना ही आपल्या चॅनलचे रेफर करायचं. हा बाबा इथे मराठीमध्ये शिकवलं जातं सगळे नर्सिंग फील्ड. ओके, त्याच्यासोबत काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन दाबून ठेवायचंय. म्हणजे काय, नेमके ज्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार, व्हिडिओ येतील त्यावेळी. आणि आपण युट्यूबमध्ये तर आहेतच, त्यासोबत ते काय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम ह्या इकडे सगळी गोष्टीवरती आपण अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, चला मग आपण काय करायचं आहे, आता सुरुवात करूया एपिसोड नंबर 32 ची. चला आपण सुरुवात करूया. पहिली क्वेश्चन काय म्हणते बघूया. बघा, आपण लास्ट एपिसोडमध्ये कुठली 31 नंबरमध्ये आपण ही लास्ट क्वेश्चन दिलं होतं तुम्हाला, कशासाठी, कॉमेंटमध्ये उत्तर देण्यासाठी. बघा त्याची उत्तर काय येणार आहे आणि तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलं बघून घ्या. काय म्हणते बघा क्वेश्चन. नर्स काय करतो, इज असेसिंग द लेवल ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे काय करता, यांनी लेवल ऑफ कॉन्शियसनेस चेक करताय. आणि इन अ पेशंट हु हॅज रिसेंटली एक्सपिरियन्स्ड हेड इंजुरी. पेशंटला काय झालेलं आहे, हेड इंजुरी झालेला आहे ऑलरेडी. विच फीचर्स ऑफ द, बघा काय म्हणतोय, ग्लासगो कॉमा स्केल, GCS स्केल काय म्हणते, हे वुड इंडिकेट, काय इंडिकेट करतो, मोर सिव्हिअर आहे, पेशंट एकदम सिरियस आहे. इम्पेअरमेंट ऑफ द कॉन्शियस मध्ये ही कुठली स्कोर तुमच्या लक्षात आल्यावर कळणार बाबा ह्या काय, ही पेशंट मोर सिव्हिअर आहे. बघा आपण काय करूया, GCS हे काय, ग्लासगो कोमा स्केल, ह्याला आपण काय म्हणतो, GCS म्हणतो. हे आपण कशासाठी करतो, ही युज्ड टू असिस काय करणार आहे, चेक लेवल ऑफ कॉन्शियसनेस चेक करणार आहे. ओके, इथे पण ऑलरेडी दिलेले आहे त्यांनी, लेवल ऑफ कॉन्शियस चेक करण्यासाठी आपण हे करणार आहे. कुठली पेशंटसाठी, पेशंट विथ हेड इंजुरी असो, पेशंट विथ हेड इंजुरी, एकच मिनिट, पेशंट विथ हेड इंजुरी, ब्रेन ट्रॉमा, अजून स्ट्रोक पेशंट मध्ये, अजून काय म्हणू शकतो, अल्टर्ड सेन्सेशन असेल तर आपण GCS काय, ग्लासगो कोमा स्केल ही चेक करणार आहे, अल्टर्ड सेन्सेशन. ह्याच्यामध्ये 3 कंपोनंट आहे. कुठली कंपोनंट, GCS मध्ये 3 कंपोनंट आहे. ग्लासगो कोमा स्केल मध्ये तुम्हाला लक्षात आहे का, आता रिसेंटली न्यूज चालू होत आहे, कशाची, ओट चोरी होत आहे. कशावरती ओट चोरी होत आहे, जे आपलं एक मशीन होता, कुठलं मशीन, EVM मशीन, इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन, जे आपल्याला काय ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे काय, हे कंपोनंट्स आहे, ह्याच्यावरती आपल्याला स्कोअर काढायचा असतो बरं का. EVM मशीन आहे, काय झालं इथे, वोट चोरी झालतंय. चला चालतंय का, नाही चालतंय तुम्हालाच माहिती. चला EVM लक्षात ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवलं की बस. बघा E म्हणजे काय, E म्हणजे आय मोमेंट किंवा आय ओपनिंग रेस्पॉन्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. हे झालं पहिला कॉम्पोनंट. दुसरी आहे V म्हणजे काय, व्हर्बल रेस्पॉन्स, म्हणजे आपण कशा पद्धतीने आवाज देतो किंवा बोलतो, हे झालं रेस्पॉन्स, कशाची, व्हर्बल. तिसरा कुठला आहे, मोटार रेस्पॉन्स. बघा प्रत्येक जे कॉम्पोनंट आहे 3 मी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगळी प्रकारचे स्कोर आहे. त्याच्यामध्ये आहेत आपल्याला हे मोजायचे 4, 5, 6 अंकी मोजायचे. 4, 5, 6 किती होते, 6, 4, 10, 1, 15, किती झालं, टोटल स्कोर आहे 15. ज्यावेळी नॉर्मल भेटतील, 15 भेटलीचे काय म्हणायचं, हा बाबा पेशंट एकदम काय नॉर्मल मध्ये आहे म्हणायचं, हे काय नॉर्मल झालंय. पण यांनी काय विचारलंय, क्लासिफिकेशन मधलं काय विचारलं होतं यांनी, स्कोर टोटल GCS स्कोर 15, 12, 8, 14
बघा 15 म्हटलं तर नॉर्मल झालं. आता मी जस्ट सांगितलं तुम्हाला हे गेलं खड्ड्यात. मग राहिलं कुठला 12, 8, 14. बघा आपण काय करूया क्लासिफिकेशन बघूया. कशाची क्लासिफिकेशन काय बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन. चला क्लासिफिकेशन मध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे बाबा. बघा जे एकदम होतं 15 काय होतं नॉर्मल. हे राहू दे लक्षात असंच नॉर्मल. मग आपल्याला बघायचं ह्याच्यामध्ये 13 ते 15 हे काय असणार आहे. ही असणार आहे मॉडरेट. मॉडरेट का नाही माइल्ड. माइल्ड नंतर मॉडरेट येते बरं का. हे असणार आहे माइल्ड. त्याच्या नंतर असणार आहे 9 ते 12 ही असणार आहे मॉडरेट. मॉडरेट आणि अजून लास्ट काय लेस दॅन ऑर मोर. लेस दॅन ऑर इक्वल 8 हे कसा असणार आहे. हे सिव्हिअर असणार आहे. लक्षात ठेवा सिव्हिअर असणार आहे. पेशंट कोमामध्ये पण असतो त्यावेळी. 13 ते 15 काय माइल्ड. 9 ते 12 असं घेत जावं. नाहीतर 8 पर्यंत किंवा 8 पेक्षा कमी असेल तर एकदम सिव्हिअर. लक्षात आलं. त्याच्यापेक्षा जास्त 9 ते 12 असेल तर मॉडरेट आणि 13 ते 15 असेल तर माइल्ड आणि एकदम 15 ॲक्युरेट आहे म्हणले तर काय नॉर्मल असणार आहे. आपण कशा पद्धतीने स्कोर देणार एक मी आणलेलं आहे. चला आपण मी दाखवतो. कुठं गेलं ते. हे काय ग्लासगो कोमा स्केल आहे. याच्यामध्ये काय होतं मशीन होता. कुठली मशीन वोट चोरी मशीन EVM. एवढं लक्षात ठेवलं तुम्ही. आय म्हणजे आय ओपनिंग. कसं मार्क देणार आहे तुम्ही. आता समजा एक पेशंट आहे त्यांनी काय फक्त तुम्ही मीच समजा मीच पेशंट आहे असं तुमच्याकडे बघतोय मी. आता डोळा ऑटोमॅटिक होते ना बंद आणि चालू म्हणजे काय स्पॉन्टेनियस म्हणजे मला काय 4 मार्क भेटणार आहे ते. आता मी झोपलो तुम्ही आवाज करणार हो सर उठा हो सर उठा. मी उठलो आता काय म्हणजे तो साऊंड फक्त साऊंडला डोळे उघडतो म्हणजे काय 3 मार्क भेटणार. साऊंड दिले म्हणजे साऊंड देऊन सुद्धा मी उठलो नाही. फक्त टच केल्यावर म्हणजे प्रेशर दिल्यावर असे हे करतात बघा. ज्यावेळी उठल्यावर म्हणजे काय प्रेशर दिल्यावर उठले की 2 मार्क भेटणार. काही पण करा डोळेच उघडे ना मग किती मार्क भेटणार 1 मार्क. अशा पद्धतीने हे स्कोरिंग असतो बरं का. त्यानंतर काय वर्बल मध्ये कुठे ओरिएंटेड आहे म्हणजे एकदम बोलतो मालतो सगळे चालतं याचं बरोबर. हे काय 5 मार्क. थोडी कन्फ्युजन जर असेल तर 4 मार्क. फक्त मी कुठं वर्ड आलं तर हे काय 3 मार्क. फक्त साऊंड करतोय हे काय इथं 2 मार्क भेटणार. काहीच नाही केलं तर परत इकडे 1 मार्क भेटणार. आता मोटरचं काय ओबे कमांड जे हात वरती करा केलो. हात खाली सोडा सर केलो. दोन्ही हात एकत्र आणलो. ठीक आहे ही ओबे कमेंट आहे. म्हणजे जेवढं सांगतो तेवढं काम करतो. ह्याला किती 6 मार्क भेटणार. आणि हे काय लोकलायझिंग म्हणजे फक्त लोकलाइज ह्याच्यामध्ये आता समजा पायामध्ये वगैरे फक्त लोकलाइज मध्ये मोमेंट वगैरे असेल तर आपण 5 मार्क देतो. आणि नॉर्मल फ्रॅक्चर असेल तर 4, अबनॉर्मल फ्रॅक्चर असेल तर 3 आणि एक्सटेंज असेल तर 2. या पद्धतीचे आपण मार्क्स देणार आहोत. एवढं झालं. आणि आपण जस्ट मग काय बघितलं 3 ते काय बघा एक क्वेश्चन आलं कोमामध्ये 0 किंवा काय 3 ह्याचं दोन्ही मधला कोमामध्ये कुठलं असतो असं एक नॉर्सेट मध्ये क्वेश्चन आलं बरं का. ठीक आहे 0 आणि 3 हे खूप कन्फ्युजन मध्ये आहे. पण नॉर्सेट वाले कुठनं मानले त्यांनाच माहिती आहे. पण मॅक्झिमम कडे सगळी 3च मानतात बरं का. हे पण लक्षात असू द्या. ओके एवढं आपण बघितलं. 3 to 8 काय एकदम सिव्हिअर आहे. मॉडरेट 9 ते 12 माइल्ड 13 ते 15 असं पद्धतीने स्कोरिंग केलेलं आहे. लक्षात कसं ठेवायचं. इथं 4 इथे 5 6 6 4 10 टोटल किती झालं 15 स्कोर झाले. हे कशाबद्दल आहे GCS एकदम इम्पॉर्टंट आहे स्केल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला आपण उत्तरकडे जाऊया. इथे एकदम सिव्हिअर आहे. सिव्हिअर म्हणजे काय लेस दॅन 8 ऑर इक्वल 8 असं होते ना. मग आपलं उत्तर 12 होते का नाही. 12 म्हणजे कुठं झालं ते माइल्ड मध्ये आलं. 14 कुठं हे पण माइल्ड मध्ये चाललं. राहिलं कुठलं ही राहिलं ही येणार आहे सिव्हिअर मध्ये. मग आपलं उत्तर जाणार आहे तिसरी कुठली स्कोर 8 असलेलं हे जे उत्तर आहे जे कसं जाणार आहे एकदम मोर सिव्हिअर इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये म्हणजे एकदम सिव्हिअर असणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. चला आता आपण काय करूया नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. काय म्हणते बघा द नर्स काय करते बघा प्लॅन्स टू सक्शन अ पेशंट विथ अ ट्रेकियोस्टॉमी टू. बघा पेशंट प्लॅन करते कशासाठी सक्शन करायचंय पेशंट विथ कसं आहे पेशंट ट्रेकियोस्टॉमी आहे बरं का. म्हणजे ट्रेकियामध्ये ऑस्टॉमिक काय ओपनिंग केलेलं आहे. इथं काय ट्रेकिया माझं इथे कुठली 3rd or 4th or 2nd or 3rd कुठली सांगा पटकन. ही इथे इन्सिजन करून काय केलेलं आहे ट्रेकियोस्टॉमी केलेलं आहे. मग आपल्याला टू सेफली अँड इफेक्टिव्हली काय करायचंय सक्शन करायचं आहे. सक्शन द पेशंट विच ऑफ द फॉलोइंग मस्ट बी द नर्स रिमेंबर. खाली दिलेल्यापैकी
लक्षात कुठलं ठेवायचंय नर्सला. बघा काय म्हणते, सक्शन नो लॉंगर दॅन 30 to 45 सेकंड ॲट अ टाइम. त्यांनी काय म्हणते बघा, 30 आणि 45 सेकंड पर्यंत तुम्ही सक्शन केलं तर चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त करू नका म्हणते. आणि नेक्स्ट काय म्हणते, पल्सेट आणि रोटेट. पल्सेट करा आणि रोटेट करत काय करायचं, सक्शन कॅथेटर विल विथड्रॉ. म्हणजे काढताना काय करायचे, सक्शन लावायचे आणि पल्सेट करायचे आणि रोटेट करत काय बाहेर काढायचं आहे. सक्शन ओनली इफ द पेशंट रिक्वायर्ड. फक्त पेशंट म्हटलं की काय करा, सक्शन करा. हो सर मला थोडी सक्शन करा म्हटल्यावर सक्शन करायचं. आणि हे काय, सक्शन द माउथ फर्स्ट. आता सक्शन करायचं त्यांनी म्हटलं, मग काय करायचं, पहिला माउथ मध्ये करायचं, त्याच्यानंतर ट्रेकोस्टॉमी मध्ये करायचं. बघा कुठले उत्तर बरोबर असणार आहे हे आपल्याला बघावं लागेल. पेशंट कसं आहे, ट्रेकोस्टॉमीचं आहे पेशंट. मी ओके इथं आणलं बघा. हे काय, इथं जे आपलं ट्रेकेमध्ये काय केलेलं आहे, ओपनिंग करून इथे ट्रेकोस्टॉमीचं ही सेट बसवलेला आहे. मग इथलं काय करायचं आपल्याला बघा, हे काय आपलं ट्रेकिया. इथे ट्रेकोस्टॉमी सेट आहे, म्हणजे बसवलेलं आहे, ट्रेकोस्टॉमी केलेलं आहे. इथं आत टाकून आपल्याला काय करायचंय, सक्शनिंग करायचं आहे. काय करायचंय, सक्शनिंग करायचं आहे. पण आपल्याला कशा पद्धतीने करायचं, चला आपण बघूया. बघा पेशंट तर कशावरती आहे, ट्रेकोस्टॉमी 2 वरती आहे. ह्यावेळी आपल्याला काय करावं लागते बघा, पेशंट कसं आहे, सक्शनिंग करताना पेन सक्शनिंग पेशंट कसं आहे 82 एंडोट्रोकियर मध्ये आहे. मग आपल्याला काय काय काळजी घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला फॉलो करावं लागेल. आपल्याला सेफ पद्धतीने, सेफ आणि अजून काय म्हणू शकतो, स्टराईल पद्धतीने काय करायचं, सक्शनिंग करायचं आहे. इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असते बरं का, कारण इथे ओस्टोमी आहे म्हणजे स्टोमी आहे, म्हणजे काय ओपन झालेलं आहे. हे झाले फॉलो आणि सेफ सक्शनिंग करायचं आहे. आणि त्याच्यासोबत काय टेक्निक असं पण नाही, हे टेक्निक आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला अवॉइड करायचं आहे बरं का. अवॉइड हायपोक्सिया. असं पण नाही की मी 15 मिनिटापर्यंत काय सक्शनिंगच करत बसतो, असं पण नाही व्हायला पाहिजे बरं का. हायपोक्सिया होते पेशंटला. आणि म्युकोसल ट्रोमा, जे म्युकोसल ट्रोमा वगैरे होतं त्याला पण आपण अवॉइड करायचं आहे बाबा. म्युकोसल ट्रोमा वगैरे इंजुरी वगैरे होत असेल तर ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. अजून काय म्हटलं मी, स्टरल इन्फेक्शन आपण ऑलरेडी म्हटलेले, सेफ आणि स्टरल ही आपल्याला काळजी घ्यावं लागतंय. ओके एवढं लक्षात आलं. चला ऑप्शन मध्ये काय काय म्हटले आपण बघूया, त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीने आपण करायला पाहिजे ते पण आपण बघूया. पहिला ऑप्शन कडे बघूया. सक्शन नो लॉंगर दॅन द 30 to 45 सेकंड. आपण एवढे करणार आहे का, नाही. आपण 10 ते 15 सेकंड कर. मी म्हणतो नेक्स्ट पेज घेतो, एकच मिनिट कुठं गेलं आपला. पहिल्या ऑप्शन मध्ये किती म्हटले त्यांनी, 30 ते 45 म्हटलेलं आहे. मग एवढं करायचं आहे का आपल्याला, नाही. हे खूप लॉंग झालंय, म्हणजे काय लेंदी टाइम झालं, टू लॉंग. आणि हे काय करू शकतो, कॅन कॉज सिव्हिअर हायपोक्सिया. काय ऑक्सिजन लेवलला एकदम कमी करू शकतो एवढी लांब लेंथी ठेवलं तर. पण आपल्याला किती ठेवायचं आहे, सेफ लिमिट किती आहे, किती म्हटलं मी जस्ट आता तुम्हाला, 10 ते 15 सेकंड एवढी एनफ आहे एका टाइमला बरं का. एवढं लक्षात ठेवा. पर सक्शन पास प्रत्येक वेळी एवढीच करायचं आहे, असं नाही की मी 15 मिनिट थांबणार, एवढं नाही करायचं आहे. ओके हे झालं पहिलं ऑप्शनचं. म्हणजे हे उत्तर असणार आहे का आपल्याला, नर्सने रिमेंबर ठेवायचं आहे का, नाही. हे खूप झालं आता, असलं नाही, फालतू विषय नाही ठेवायचा, म्हणजे फालतू पण नाहीये, पण हे म्हणजे लक्षात असायला पाहिजे आपल्याला फक्त 10 ते 15 सेकंड एवढं सक्शन करायचं आहे, तर ज्या टाइमला आपण जे सक्शन कॅथेटर आत टाकल्यावर. एवढं लक्षात आलं. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, सक्शन ओनली इफ द पेशंट रिक्वेस्ट. बघा पेशंट काय म्हणते, बाबा सर जी नर्सिंग ऑफिसर मला इथे थोडी सक्शन करा म्हणल्यावरच करायचंय का, नाही. ह्याचा करेक्ट टेक्निक कसं असणार आहे, थोडा पेशंटला ट्रेकोस्टॉमी वगैरे बसवलेला आहे, ते बोलू शकते का, नाही. पेशंट काय करू शकतो की अनएबल टू स्पीक किंवा कम्युनिकेट करू शकत नाहीये, ते कम्युनिकेट करू शकत नाहीये. मग सक्शन कधी निडेड आहे, आता समजा पेशंटला काय होत आहे, रेस्पिरेशन रेट वाढत आहे, त्यावेळी आपल्याला करायचं. अजून काय म्हणतो, ते झालं. आपल्याला विजेबल सिक्रेशन आहे, आपल्याला थोडी दिसते बाहेर ना, मग त्यावेळी पण करू शकतो आपण. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, कफिंग साऊंड वगैरे आलं तर ज्यावेळी आपण करू शकतो. आणि आपलं काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन सॅच्युरेशन, ड्रॉप ऑक्सिडेशन सॅच्युरेशन किंवा सॅच्युरेशन कमी झाल्यावर आपण करू शकतो. म्हणजे काय हायपोक्सिया जास्त वाढलेलं असं समजलं की आपण काय करायचं, सक्शनिंग करायचं आहे. मग आपण काय सक्शनिंग पेशंट म्हणणार आहे का, नाही. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हटलेलं इथे, हे विचारलं का आपण, पर्सलेट अँड रोटेट द सक्शन कॅथेटर विल विथड्रॉलिंग. बघा यांनी काय म्हणते, जे आपण सक्शन टाकणार आहे त्याच्यानंतर आपण काढतो बघा, ज्यावेळी काय करायचं म्हणते यांनी, काय म्हणते, काढताना सक्शन चालू करायचं आहे. बघा ही कसं असणार आहे, एकदम करेक्ट टेक्निक असणार आहे.
करेक्ट काय म्हणू शकतो टेक्निक असणार आहे. बघा ह्याच्यामध्ये काय म्हणणार आहे आपण, रोटेटिंग द कॅथेटर. रोटेट करायचं आपल्याला, रोटेटिंग द कॅथेटर. कधी आत टाकताना का नाही बरं का. कॅथेटर प्रिव्हेंट काय करतो, म्युकोसल डॅमेज हे थांबवू शकतो रोटेट केलं तर. हे झालं रोटेटर बद्दल. आणि अजून काय म्हणू शकतो, इट अलाव बेटर रिमूव्हल ऑफ सिक्रेशन. रिमूव्हल ऑफ सिक्रेशन म्हणजे काय, असं राऊंड मारल्यानं सगळे सरफेसला टच होते ना, असे रिमूव्हल ऑफ सिक्रेशन फ्रॉम काय म्हणू शकतो, ऑल एअरवे सरफेस. ऑल एअरवे सरफेस मध्ये काढू शकतो. आणि अजून काय, सक्शनिंग इज अप्लाइड कधी लावायचंय, रिटर्न मध्ये ओढताना बरं का. अप्लाइड ओनली व्हील विथड्रॉइंग, ज्यावेळी आपण काढणार आहे, ज्यावेळी आपल्याला काय करायचंय, सक्शनिंग अप्लाय करायचं आहे. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, नेव्हर व्हील इन्सर्टिंग. लक्षात ठेवा, इन्सर्टिंग करताना सक्शन नाही लावायचंय, म्हणजे असंच आपल्याला टाकायचंय ज्यावेळी विथड्रॉ करतो, ज्यावेळी आपल्याला सक्शन लावायचं आहे. चला आता लास्ट ऑप्शन काय होता, काय म्हणते, सक्शन द फर्स्ट. बघा माउथ फर्स्ट करायचं सक्शन, त्याच्यानंतर ट्रिकोस्टॉमी करायचंय. बघा ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं माहिती आहे का, जे आपण डायरेक्टली ओरलला जास्त काय स्टार्टिंगला सक्शन केलं तर काय होऊ शकतो, दिस इन्क्रीज द रिस्क वाढवू शकतो. इन्क्रीज द रिस्क ऑफ इंट्रोड्युसिंग. काय इंट्रोड्युसिंग होतं म्हणजे होऊ शकतं बरं का, इंट्रोड्युसिंग द ओरल बॅक्टेरिया जो असतो कुठे जाऊ शकतो, इंटू द एअरवे मध्ये जाऊ शकते. म्हणून का आपण काय करायचंय, पहिलं काय करायचं आपल्याला, म्हणजे असं टाकल्यावर परत तिकडे जाणार आहे ना इकडे, म्हणून आपल्याला पहिला काय करायचंय, पहिला करेक्ट ऑर्डर, पहिलं कशाला सक्शन करायचं आहे, ट्रोकेस्टॉमीला. ट्रोकेस्टॉमी फर्स्ट, ट्रोकेस्टॉमीला फर्स्ट करायचंय, त्याच्यानंतर हे फर्स्ट करायचं बरं का, फर्स्ट, त्याच्यानंतर देन करायचंय ओरल कॅव्हिटी बरं का, ओरल कॅव्हिटी. माउथ आणि नोज परत सक्शन करताना मी पीडियाट्रिक मध्ये सांगितलं होतं, कुठलं होतं, माउथ आणि नोज असे होते. मग तिकडे कुठलं करणार, MN असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी. M पहिला येतो म्हणून आपण माउथ मध्ये करतो बरं का, कन्फ्युजन नाही व्हायचं. ही आहे न्यूबॉर्न बच्चूमध्ये ऑलरेडी मी त्रिशूलमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. एवढं लक्षात आलं. चला अजून काय राहिलं, ह्याचं उत्तर कुठे जाणार आहे, एकदम बरोबर उत्तर जाणार आहे बी. याच्यामध्ये काय करणार आहे आपण, पल्सेट आणि रोटेट द सक्शन कॅथेटर व्हील विथड्रॉइंग, म्हणजे काढताना आपल्याला सक्शन लावायचे. हे काय करतो, प्रिव्हेंट करतो म्युकोसल डॅमेज असो, आपलं जे ट्रेकियाचं काय म्हणू शकतो आपण, एअरवेचं जे सगळी काय प्रिव्हेंट करू शकतो, जे इंजुरी वगैरे व्हायचं. एवढं लक्षात आलं. चला मग आपलं उत्तर जाणार आहे दुसरी, एकदम बरोबर. हे सक्शनिंगचा जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एवढी तर तुम्हाला काय लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही हे लक्षात ठेवा फॉर एक्झामसाठी. बघा हे एकदम स्टराईल टेक्निकमध्ये करायचं असतं आपल्याला. स्टराईल टेक्निकमध्ये एक राहिलं. अजून काय, त्याच्या अगोदर सक्शनिंग करायचं अगोदर प्री ऑक्सिजनेशन करायचं असतं. प्री ऑक्सिजनेशन कधी तेपर्यंत, ते पण किती, फॉर 30 to 60 सेकंड पर्यंत, 1 मिनिट पर्यंत आपल्याला ऑक्सिजनेशन भरपूर द्यायचं असतं बरं का, 100%. हे झालं प्री ऑक्सिजनेशन. आणि इन्सर्ट कॅथेटर विदाउट काय सक्शन, म्हणजे आपल्याला सक्शन लावायचं का स्टार्टिंगला, नाही, विथड्रॉल करताना आपल्याला सक्शन लावायचं आहे. हे झालं. आणि अजून काय म्हणू शकतो, अप्लाय सक्शन कधी, अप्लाय सक्शन विथड्रॉइंग, सक्शन विथड्रॉइंग, म्हणजे आपण ज्यावेळी विथड्रॉ करतो जे सक्शन, ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, हे लावायचं आहे. अजून काय म्हणू शकतो, ते पण कसं आहे, युजिंग रोटेशन मध्ये आपल्याला काढायचं आहे. आणि अजून काय म्हणू शकतो, आपण अलो करू शकतो 20 to 30 सेकंड बिटवीन अटेम्प्ट्स, म्हणजे एका वेळी. बघा आता तुम्ही सक्शन केलं, त्याचं नंतर असं लगेचच नाही करायचं बरं का, त्याचं मध्ये मिनिमम एवढी तरी गॅप पाहिजे, किती, 20 ते 30 सेकंड एवढी तरी पाहिजे, म्हणजे पाहिजेच. एवढं झालं लक्षात. आणि अजून काय सक्शन, अजून काय म्हटलं मी, जे एंडोट्रेकियल होता त्याला फर्स्ट करायचं, त्याच्यानंतर सक्शन कुठला करायचं, माउथला करायचं. बघा सक्शन म्हटल्यावर तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे, काय जे प्रेशर मी ऑलरेडी सांगितलं होतं तेच पटकन रिवाइज करून देतो तुम्हाला. मला वाटतं तुम्ही लक्षात नाही का विसरलं काय माहित नाही.
कसं पद्धतीने लिहायचं होतं आपल्याला, एक नंबर स्टार्टिंगला लिहायचं 40 ते 60 हे सगळे MMHG मध्ये आहे बरं का. 40 ते 60 झालं, 60 नंतर 60 ते 80 हे MMHG लिहा. आता 80 ते काय आलं, 80 ते 100 MMHG मध्ये लिहा आणि 100 ते 120 हे पण MMHG मध्ये लिहायचं. हे कसं पद्धतीचं हे प्रेशर आहे बघा. हे अडल्ट मध्ये झालं. अडल्ट मध्ये किती देतो आपण, 100 ते 120 पर्यंत 120 पर्यंत लावतो. आणि ओल्डर चिल्ड्रन मध्ये किती, ओल्डर चिल्ड्रन मध्ये 80 ते 100 पर्यंत हे झालं. आणि जे न्यूबॉर्न मध्ये किती, न्यूबॉर्न मध्ये किती 60 ते 80. आणि जे प्रीटर्म न्यूबॉर्न आहे, जे प्रीटर्म वगैरे आहेत त्यांच्याकडे किती 40 ते 60 एवढी आपण सेक्शन लावणार आहे. एवढी लक्षात असायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्हाला पटकन रिवाइज करून दिलो बरं का. आपलं उत्तर भेटलं का इकडे, ओके आपलं उत्तर ऑलरेडी भेटलेलं आहे. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला कशाबद्दल विचारता यांनी, कोल्ड चेन बद्दल विचारताय. कोल्ड चेन द टेम्परेचर इज मेंटेन्ड बिटवीन, म्हणजे कोल्ड चेन मध्ये किती आपण जे टेम्परेचर आहे मेंटेन करणार आहोत. +2 to 8 -1 to 8 -2 to +8 +1 to +8 डिग्री सेल्सिअस मध्ये अशा पद्धतीचे उत्तर दिलेलं आहे बघा. कोल्ड चेन म्हणजे काय, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोल्ड चेन काय करतो, ह्याच्यामध्ये मेंटेन करायचं आपल्याला. कोल्ड चेन मध्ये काय, मेंटेन द टेम्परेचर. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, टेम्परेचर मेंटेन करणार आहे. कशाची, ऑफ ऑल वॅक्सिन, सगळे वॅक्सिनच्या. फ्रॉम कुठनपर्यंत, फ्रॉम मॅन्युफॅक्चर पासून, मॅन्युफॅक्चर कुठं तयार होते तिथंपर्यंत, कुठे मॅन्युफॅक्चर लेवल पासून लेवल 2 कुठे, जे आपलं ऍडमिनिस्ट्रेशन लेवल पर्यंत, लेवल पर्यंत आपल्याला काय पोहोचवायचं असतं. तिथपर्यंत काय व्हायला पाहिजे, एकदम जे वॅक्सिन आहे या टेम्परेचर मध्ये मेंटेन व्हायला पाहिजे. म्हणून आपण हे यूज करतो. कशासाठी, मेन ऑब्जेक्टिव्ह काय ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे मेंटेन एफिकेसी मेंटेन करण्यासाठी आपण ही कोल्ड चेन वापरतो बरं का. बघा कोल्ड चेन म्हणजे काय, इथे मी आणलेलं आहे बघा. इथं काय वॅक्सिन मॅन्युफॅक्चर झाले, तिथनं कुठं आलं नॅशनल स्टोरेज फॅसिलिटी, तिथनं रिजनल हॉस्पिटल, तिथनं हेल्थ सेंटरवरनं कुठं आले वॅक्सिनेशन आउटरीच, म्हणजे इथं ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. इथंपर्यंत जे मेंटेनिटी आहे, चेन आहे, चेन कसं ठेवायचं आपल्याला बघा. चेन कसं आहे, इथनापासून इथनं आले इकडं बघा. ठीक आहे, ही एकदम चेन आहे. हे चेन मध्ये काय करायचं आपल्याला, ही चेन मध्ये एकदम आपल्याला ठेवायचं आहे, कोल्ड मध्ये ठेवायचं वॅक्सिनला. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, कोल्ड चेन म्हणणार आहोत. एवढं लक्षात आलं. चला मग आपलं उत्तर आपल्याला भेटणार आहे. आपण त्याच्यामध्ये मेंटेन करणार आहे +2 to बरं का, +2 to +8 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण एवढी काय मेंटेन करणार आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करणार आहोत. कोल्ड चेन तेवढं लक्षात आलं का. ह्याच्यामध्ये अजून 2-3 चेन आहे माहिती आहे का तुम्हाला. वॉर्म चेन एक आहे, अजून कुठलं, हे कोल्ड चेन झालं. वॉर्म चेन, रिव्हर्स चेन माहिती आहे का तुम्हाला. चला मी म्हणतो एक तर पटकन सांगू टाकतो तुम्हाला, परत लक्षात येते बघा. पहिलं कुठलं, वॉर्म चेन. वॉर्म चेन म्हणजे काय, वॉर्म चेन आपण कशामध्ये यूज करणार आहे, त्याच्यामध्ये पण मेंटेनन्स करायचं आहे, तेच मेंटेन करायचं आपल्याला. मेंटेन द वॉर्म टेम्परेचर, मेंटेन करायचं आहे. कोणाचं, वॅक्सिनचं नाही बरं का, आता न्यूबॉर्नचं करायचं आहे, जे बच्चूच्या. हे झालं कधी, जस्ट आफ्टर डिलेव्हरी नंतर, जस्ट आफ्टर डिलेव्हरी. कशासाठी, टू प्रिव्हेंट हायपोथर्मियाचा प्रिव्हेंट करण्यासाठी. हायपोथर्मिया म्हणजे पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा तुम्हाला. काय, ही कसली आहे, ही सायलेंट किलर डिसीज आहे. सायलेंट किलर ऑफ डिसीज नाही काय म्हणतो याला, सायलेंट किलर ऑफ न्यूबॉर्न मध्ये सायलेंट किलर आहे. बच्चूचं काय जीव घेऊ शकतो. म्हणून आपल्याला काय वॉर्म चेन मेंटेन करायचा असतो बरं का. कशासाठी, टू प्रिव्हेंट द हायपोथर्मिया याच्यासाठी. अजून काय राहिलं, एक रिव्हर्स चेन आहे, हे झालं वॉर्म चेन. अजून एक कुठले, रिव्हर्स चेन म्हणतात त्याला बरं का. आतापर्यंत कुठं चाललं होतं, सगळे जे चेन होता, कोल्ड चेन वगैरे, जे हॉस्पिटल पासून एंड लेवल पर्यंत जात होते. पण ह्याच्यामध्ये काय रिव्हर्स आहे, म्हणजे जे हेल्थ जे पेशंट आहे, पेशंट कडनं वरती जाणार आहे, म्हणजे काय रिव्हर्स मध्ये जाणार आहे. काय म्हणू शकतो आपण, मेंटेन द टेम्परेचर, ते पण किती 2 to 8 डिग्री सेल्सिअस मध्येच एवढी बरं का. कशाची, वॅक्सिनचं ठेवायचं आहे का नाही, न्यूबॉर्नचं आहे का नाही, स्टूलचं ठेवायचं आहे. मेंटेन द टेम्परेचर ऑफ 2 to 8 डिग्री सेल्सिअस ऑफ अ स्टूल. ज्याच्यामध्ये कुठली सॅम्पल असू शकतो,
कुठली कुठली केसमध्ये सॅम्पल आपण घेऊ शकतो. PCT पॅरासिटामॉल, लक्षात ठेवा कुठली, पोलिओ, सी आहे बरं का. सी म्हणजे काय, कोलेरा, कोलेरा. टी म्हणजे टायफॉइड. ह्या डिसीज मध्ये आपण काय करणार आहे, ह्याचे स्टूल म्हणजे पाठवणार आहेत. काय म्हणू शकतो आपण, फ्रॉम सब सेंटर, किंवा अजून काय म्हणू शकतो, पेशंट कडे काय पेशंट कडे काय पाठवणार आपण, टू लॅबोरेटरी पर्यंत, टू लॅबला आपण ही स्टूल पाठवणार आहे. विथ कुठे 2 to 8 डिग्री सेल्सिअस एवढी टेम्परेचर मेंटेन करून आपण पाठवणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके. कोल्ड चेनचं 2 to 8 कुठे उत्तर, 2 to 8 एकदम पहिलं उत्तर बरोबर आहे. हे सगळं बाकीचं चूक आहे. बरोबर बघा, कोल्ड चेन लक्षात आलं. त्याच्यानंतर वॉर्म चेन बच्चूमध्ये टू प्रिव्हेंट द हायपोथर्मिया, सायलेंट किलर ऑफ न्यूबॉर्न आहे, म्हणजे बच्चूमध्ये जान घेऊ शकते. आणि त्याच्यानंतर होता रिव्हर चेन, म्हणजे आतापर्यंत सगळं सब सेंटर पर्यंत पासून म्हणजे हेल्थ फॅसिलिटी पासून कुठं चालू होतं, पेशंटकडे होता. पण याच्यामध्ये कुठं आहे, पेशंटवरच म्हणजे पेशंटकडनंच पुढे वरती लॅबमध्ये जाणार आहे. मेंटेन टेम्परेचर एवढी किती 2 to 8 करायचं आहे. आणि कुठले कुठले स्टूल पाठवतो, त्याच्यामध्ये पोलिओ, कोलेरा, टायफॉइड असली स्टूल पाठवणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, कॅल्क्युलेशन आहे बघा. चला कॅल्क्युलेशन काय म्हणते बघूया आपण. ते काय, एप्रोक्झाइम आहे सोडियम किती 1 ग्रॅम इन 50 ml मध्ये जाणार आहे. ते कशामध्ये मिक्स करणार आपण, नॉर्मल सलाईनमध्ये. टू बी ॲडमिनिस्टर्ड ओव्हर 30 मिनिट्स मध्ये, म्हणजे किती 30 मिनिटामध्ये आपल्याला द्यायचं आहे. आणि अ क्लायंट विथ इन्फेक्शन आहे, पेशंटला इन्फेक्शन आहे. तर ड्रॉप फॅक्टर किती ठेवायचं आहे, 15 ठेवायचं आहे. आणि किती 1 ml ला पर ml ला. आणि द नर्स सेट्स द फ्लो रेट ॲट अ हाऊ मेनी ड्रॉप्स पर मिनिट, म्हणजे आपल्याला काय काढायचं आता, फ्लो रेट काढायचा आहे पर मिनिटला. एवढं लक्षात आलं. मग आपले डाटा काय काय दिले त्यांनी बघा. फ्लो रेट बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, फ्लो रेट काढायला सांगितले. काय काय दिलेलं आहे, 50 ml व्हॉल्यूम दिलेलं आहे. ते फ्लो रेट काढण्यासाठी आपल्याला जे लागणार आहे व्हॉल्यूम, जे किती दिलेलं आहे, 50 ml दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 50 ml दिले. त्यानंतर अजून काय दिले, ड्रॉप फॅक्टर पण दिलेलं आहे. ड्रॉप फॅक्टर पण दिलेला आहे. किती लावायचं आपल्याला, 15 ड्रॉप पर मिनिट एवढे लावायचे आहे. ड्रॉप म्हणजे जीटीटी एवढी दिलेलं आहे. आणि अजून काय पाहिजे, टाइम पण दिलेला आहे. टाइम पण दिलेला आहे किती, 30 मिनिटामध्ये आपल्याला ही लावायचं आहे. मग आता काय काय फ्लो रेट काढायचे, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला. फ्लो रेटचं काय फॉर्म्युला, फ्लो रेट इक्वल टू काय, टोटल व्हॉल्यूम. एक मिनिट, राहू द्या काय ते, अरे आपरे, ठीक आहे. ते कसं पण येऊ द्या, असंच राहू द्या. ओके. त्याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, टोटल व्हॉल्यूम इन ml मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आम्हाला. एक झालं. त्याच्यानंतर अजून काय, ड्रॉप फॅक्टर पण दिलेलं आहे. ड्रॉप फॅक्टर पण ऑलरेडी दिलेलं आहे. हे जीटीटी मध्ये असतं बरं का, जीटीटी झालं. अजून काय, इथं टाइम कशामध्ये पाहिजे, टाइम इन मिनिट मध्ये पाहिजे बरं का आपल्याला. ओके. चला, जे फ्लो रेट आपल्याला काढायचं आहे आपण काढूया. टोटल व्हॉल्यूम किती दिले आपल्याला, किती याच्यामध्ये व्हॉल्यूम मध्ये मिक्स करायचंय, 50 ml मध्ये करायचं आहे. मग व्हॉल्यूम किती झालं, 50 ml झालं. ओके. ड्रॉप फॅक्टर ऑलरेडी दिलेलं आहे, किती आहे, 15 दिलेलं आहे. आणि टाइम किती आहे, इन मिनिट मध्ये, ओव्हर 30 मिनिट, डायरेक्ट मिनिट मध्येच आहे, म्हणजे इथे 30 मिनिट एवढं झालं बरं का. मग आपल्याला ही सॉल्व्ह करायचं आहे. बघा, हे 15 1 हे 15 2 आहे, म्हणजे किती झालं, 50 × 2 म्हणजे 1 2 1, म्हणजे किती झालं, 25 जीटीटी आलं. किती, 25 जीटीटी पर मिनिट एवढं उत्तर येणार आहे. लक्षात आलं का. फक्त तुम्हाला काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, आणि जे काय काढायला सांगितलं आणि आपल्याला जे दिलेलं डाटा किती आहे तेवढं बघितलं तर इझिली सॉल्व्ह होणार आहे. बघा किती म्हटलं होतं त्यांनी, 50 ml दिलेलं आहे. बघा इथं काय, 1 ग्रॅम इन 50 ml मध्ये नॉर्मल सलाईन मध्ये, म्हणजे काय, हे आपलं व्हॉल्यूम झालं. आणि मेन्युएशन ओव्हर टाइम पण दिलेलं आहे 30 मिनिटं. आणि क्लायंट विथ इन्फेक्शन काय गरज नाही, ड्रॉप फॅक्टर 15 दिलेले ऑलरेडी त्यांनीच. आणि आपल्याला काढायला सांगितलं फ्लो रेटचा फॉर्म्युला काय, फ्लो रेट इक्वल टू टोटल व्हॉल्यूम इंटू ड्रॉप फॅक्टर डिवाइडेड बाय टाइम इन मिनिट एवढं आहे. मग आपण डायरेक्टली इथे ठेवले 50 15 आणि इकडे 30 आणि 15 इकडे 15 2 30, म्हणजे काय 1/2 झाला. आणि परत 50 आणि इकडे किती, म्हणजे निम किती झालं, 25, म्हणजे 25 जीटीटी पर मिनिट एवढी उत्तर आपलं येणार आहे. 22 आहे का, नाही. 28 नाही, 30 नाही. मग आपले उत्तर जाणार आहे की कुठलं, हे आपलं उत्तर एकदम बरोबर जाणार आहे, 25 जीटीटी पर मिनिट. एवढं लक्षात आलं. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया.
बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. ऑलरेडी मी तुम्हाला लोगो पण आणलो बरं का. तुम्हाला MCQ कुठली इमेज बेस्ड क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. थोडं लक्षात आलं. बघा व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. ह्याचं मेन प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे कशाची. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे म्हणजे काय ABPMJAY. ही ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे आहे बरं का. हे स्कीम एकदम कुठली एकदम आपल्या जगातले जगातले एकदम काय म्हणू शकतो मोठी स्कीम आहे हेल्थमध्ये बरं का. ते पण बघा हे लिहून देतो तुम्हाला काय ABPMJAY. त्याचं काय लॉंग फॉर्म तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. AB म्हणजे काय आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. कधी लॉन्च झालेले हे लॉन्च झाले 2018 मध्ये. तारीख पण पाहिजे का 13 सप्टेंबर कधी 2018 मध्ये हे काय झालेलं आहे लॉन्च झालेलं आहे. कोणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे. काय म्हटलं मी आता की वर्ल्ड मध्ये बरं का. वर्ल्ड मध्ये काय एकदम मोठी लार्जेस्ट काय गव्हर्नमेंट फंडेड हेल्थ इन्शुरन्स आहे. गव्हर्नमेंट फंडेड काय हेल्थ इन्शुरन्स आहे बरं का. हेल्थ इन्शुरन्स आहे कुठली आयुष्मान भारत जन आरोग्य योजना. ठीक आहे एकदम मोठी आहे. ठीक आहे ते पार्ट ऑफ कशाचे आहे हे पार्ट ऑफ आयुष्मान भारत आहे. म्हणून काय स्टार्टिंगला हे बी लिहिलेलं आहे त्यांनी. आणि अलॉंग विथ कोण आपलं जे तुम्ही कुठे आहे HWH मध्ये ते पण आयुष्मान भारतमध्येच येतात बरं का. ते झालं त्याच सोबत. आणि अजून काय म्हटलं होतं ह्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह वगैरे गोल होतं काय होतं ह्यांचं मेन गोल होतं काय प्रोव्हाइड कॅशलेस पेपरलेस. कॅश पण नाही द्यायचा पेपर पण लिहून द्यायचं नाही. पेपरलेस अजून काय हेल्थ इन्शुरन्स आहे. मग मी थोडं डिटेल पण टाईप करून आलो. चला मी ते दाखवतो तुम्हाला. हे बघा लोगो तुम्हाला लक्षात ठेवायचे असं पद्धतीचे. तिथं काय संजीवनी काय हे डेडिब्यूट आहे का हे काय आयुष्मान भारत PMJAY लिहिलेले प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत इथे मेन्शन केलेलं आहे. ओके चला काय आयुष्मान भारत काय PMJAY इथे लिहिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह काय ह्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रीमियर हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. कशाची आहे हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे. प्रोव्हाइड द फ्री हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज ऑफ व्हेरियस ट्रीटमेंट थ्रू द गव्हर्नमेंट अँड द प्रायव्हेट एम्पेन्ड हॉस्पिटल. हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ना त्याच्यामधलं मी आणलेलं आहे बरं का. काय म्हणतात त्याला पोस्टरमधनं आणलेलं आहे. हे झालं. आणि एनी वन पर्सन ऑर मोर फ्रॉम वन फॅमिली कॅन अवेल द बेनिफिट ऑफ दिस स्कीम ॲज निडेड. म्हणजे प्रत्येक फॅमिलीला भेटणार आहे एवढं झालं. आणि एलिजिबिलिटी काय राहणार आहे याच्यामधलं फॅमिलीज लिस्टेड इन 2011 सोशिओ इकॉनॉमिक कास्टचे एक सेन्सस होता त्याच्यामध्ये लिहिलेलं सर्वांना ऑलरेडी पाठवलेलं आहे. आणि फॅमिलीज इन्क्लूड अंडर द हे काय डिफर्ड अँड द वेलरेबल कॅटेगरी ऑफ द ह्या लिस्टमध्ये जे डाटामधलं दिलेलं आहे. आणि बेनिफिशरी कॅन अवेल द बेनिफिट इन द महाराष्ट्र अँड अक्रॉस द स्टेट वेअर द स्कीम इज इम्प्लिमेंटेड. सगळीकडे ही इम्प्लिमेंट आहे सगळीकडे तुम्ही घेऊ शकता. आणि काय बेनिफिट कव्हरेज काय ह्याचं मेडिकल ट्रीटमेंट कव्हरेज भेटणार आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला किती 5 लाख सोबत अजून काय लक्षात ठेवायचे 5 लाख पर इयर परत पर फॅमिली. प्रत्येक माणसाला नसतात बरं का. हे इथे लक्षात ठेवा. मी म्हणतो की काढून टाकतो एकच मिनिटं. बघा काय म्हणते प्रत्येक वर्षाला किती भेटणार आहे 5 लाख भेटणार आहे एक फॅमिलीला. जे प्रति इयरली काय रिन्युअल होत जाणार पर इयर पर फॅमिली एवढी लक्षात ठेवा. आणि डॉक्युमेंट्स वगैरे काय लागते आधार कार्ड हे आधार हे सगळे देतात. आणि इन्फॉर्मेशन ऍप्लिकेशन असिस्टंट हे झालं. व्हिजिट काय डिझायनर आयुष्मान मित्र हे झालं. इकडे आरोग्य मित्र वगैरे असतात त्यांना भेटले की सगळं त्यांनी सांगतात. आणि हेल्प नंबर काय हे विचारू शकतात बरं का. हे 14555 लक्षात ठेवा विचारू शकतात कधी पण. आणि हे काय 55565 हे लक्षात ठेवलं तरी चालेल. हे कशाबद्दल झालं आयुष्मान आरोग्य नाही आयुष्मान आरोग्य का आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्याच्याबद्दल आपण बघितलं डिटेलमध्ये. लॉन्च कधी झालेलं आहे 2018 मध्ये. तारीख लक्षात ठेवा 23 सप्टेंबर. मग चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे फायनान्शियल आहे का पैसे कसे देणार आहे का आपल्याला नाही हे डायरेक्टली चूक झालं. नेक्स्ट काय हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज द फुल. बघा काय फॉर वेलनरेबल फॅमिली एकदम बरोबर असणार आहे. अग्रिकल्चर आहे का सबसिडी वगैरे देणार आहे का ते PM किसान वगैरे कुठलं PM किसान वगैरे मध्ये देत बघा तसं देणार आहे का नाही हे पण चुकलं. आणि हे काय एज्युकेशनल म्हणजे हे स्टुडंटना भेटणार आहे. हे विद्यार्थ्यांना भेटणार स्कॉलरशिप वगैरे हे काय रिलेटेड आहे का हेल्थ बद्दल वगैरे नाही. मग हे पण गेलं आपलं उत्तर जाणार आहे दुसरा कुठली हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज फॉर द वेलनरेबल फॅमिलीसाठी. मग आपलं उत्तर कुठले बी एकदम बरोबर आहे. लोगो लक्षात ठेवा विचारू शकतात. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. चला काय म्हणताय
जनरल फर्टिलिटी रेट म्हणजे काय, GFR विचारताय. म्हणजे ह्याचं काय आहे, GFR काय असतो असं विचारताय. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 प्रेग्नन्सी, हे आहे का, नाही, हे प्रेग्नन्सी रिलेटेड झालं. आणि नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर किती 1000 फिमेल पॉप्युलेशन, बघा हे इकडे पण नाही संबंध आहे. आणि हे काय, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 फिमेल इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये. आणि नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 पॉप्युलेशन हे कशाच्या रिलेटेड आहे, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स आहे. ही कशात झालंय, ही झाले क्रूड बर्थ रेट. क्रूड बर्थ रेट बद्दल झालं हे. मग आपल्याला कशाबद्दल बघायचंय, GFR बघायचं आहे. GFR म्हणजे काय असतो, GFR एकच मिनिट. GFR काय, जनरल फर्टिलिटी रेट आहे. हे आपण काय मेजर करतो ह्याच्यामध्ये, मेजर द फर्टिलिटी ऑफ वुमन. म्हणजे कोणाचे, वुमनचे फर्टिलिटी आपण चेक करणार आहोत. वुमन स्पेसिफिकली म्हणजे इन द रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये, इन द रिप्रोडक्टिव्ह येणार पण मी नेक्स्ट आणतो त्याच्याबद्दल पण सांगतो बरं काय. इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मध्ये जे वुमनचं एज ग्रुप आहे, किती एज ग्रुप 15 ते 49 जे एज आहेत ना, ह्या पिरियड मध्ये एक वुमननी किती बच्चूला जन्म देते, ह्याला आपण काय म्हणतो, जनरल फर्टिलिटी रेट म्हणणार आहोत. एवढं लक्षात आलं. मला वाटतं हे खूप छान पद्धतीने लिहिलो मी. ओके, चला पटकन लिहून घ्या. काय, मला वाटतं लक्षात आलं असेल तुम्हाला. परत एकदा सांगतो, लक्ष देऊ नये का. मेजर द फर्टिलिटी ऑफ वुमन स्पेसिफिकली इन द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. एवढं लक्षात ठेवा. सॉरी बरं का, अक्षर खूप खराब होत आहे. हे झालं 15 ते 49 या एज पिरियड मध्ये किती बच्चूला जन्म देतात त्याला आपण बघणार आहोत. ओके, ह्याचा फॉर्म्युला पण बघून घ्या. आता मी सावकाश पद्धतीने चांगल्या पद्धतीने लिहितो बरं का. GFR आपल्याला बघायचं आहे. एकदम पहिल्यांदा लाईन मारून घेतो. GFR ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ, काय लाईव्ह बर्थ आर आहे बरं का. लाईव्ह बर्थ इन द इयर, इंटू किती 1000, 1 2 3 हे झालं. आणि नंबर किती होता, नंबर ऑफ वुमन एज किती होता 15 ते 49 पर्यंत. ह्या एज मध्ये किती बच्चूंना ह्याने जन्म देणार आहे त्याला आपण काय म्हणतो, जनरल फर्टिलिटी रेट आपण म्हणणार आहोत. एकदम उत्तर कुठली बरोबर आहे, आपलं तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. हे रिलेटेड आहे क्रूड बर्थ रेटची डेफिनेशन. हे फॉर्म्युला झालं. हे वरचं रिलेटेड आहे का, नाही. मग आपलं उत्तर जाणार आहे तिसरी एकदम बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इजंट म्हणजे संबंध नाही, म्हणजे इंडिकेट करत नाही, इजंट इंडिकेट फॉर द क्लायंट विथ अ नेझल फ्रॅक्चर झालेलं आहे. बघा एक पेशंटचे नेझल फ्रॅक्चर झालेलं आहे, म्हणजे काय, नाक ह्याचं फोडलेलं आहे, म्हणजे फ्रॅक्चर झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय इंडिकेट नाहीये, पेन मेडिकेशन द्यायचं गरज नाहीये का, टिटेनस प्रोफिलॅक्सिस द्यायचं गरज नाहीये का, अँटीबायोटिक द्यायचं गरज नाहीये का, टॉपिक वेसो कन्स्ट्रक्शन द्यायचं गरज नाहीये, आपल्याला बघायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, नेझल फ्रॅक्चर झालेलं आहे. काय झालेलं आहे, नेझल काय झालेलं आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे. इथं काहीतरी फुटलेलं आहे त्याचं. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय बघा, ही कसं असणार आहे, मोस्ट कॉमन फेशियल इंजुरी असणार आहे. मोस्ट कॉमन फेशियल इंजुरी कुठली असणार आहे, नेझलच. कारण असं पडलं की पटकन हेच लागतं पुढे. म्हणून का हे काय मोस्ट कॉमन फेशियल इंजुरी असणार आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आपण काय काय फोकस करायचं असतं, मॅनेजमेंट फोकस ऑन एअरवे मध्ये. त्याच्यामध्ये एअरवे आपण लक्ष द्यायला पाहिजे. अजून काय एपिस्टॅक्सिस वगैरे झालं तर ब्लिडिंग काय करणार आहे, ब्लिडिंगला कंट्रोल करणार आहे, ब्लिडिंग कंट्रोल. अजून काय पेन रिलीफ किंवा पेन मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. अजून काय काही कॉम्प्लिकेशन वगैरे असेल तर ते पण बघू शकता. इव्हॅल्युएशन ऑफ कॉम्प्लिकेशन, इव्हॅल्युएशन फॉर कॉम्प्लिकेशन वगैरे काय होत असेल तर ते आपल्याला बघायचं आहे. हे झालं कशाबद्दल, नेझल फ्रॅक्चर बद्दल. बघा नेझल फ्रॅक्चर काय असतं, ब्रोकन नोज. नेझल फ्रॅक्चर म्हणजे काय, इथं जे बोन असतं तुमचं जे फुटलं की काय म्हणायचं, नेझल फ्रॅक्चर. नेझल बोन कुठे आहे, इथं आहे. हे काय नेझल कार्टिलेज आहे. हे काय फ्रॅक्चर ऑफ द नेझल बोन, इथं फ्रॅक्चर झालेलं आहे. बघा हे काय नेझल फ्रॅक्चर झालं, ब्रोकन नोज म्हणू शकतो. मग ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पेन मॅनेजमेंट आपल्याला करायचं असतं का, हो एकदम बरोबर. हे काय इंडिकेट करतो, हे काय इंडिकेट करतो, त्रास होतोय त्याला पेशंटला. मग आपण देऊ शकतो, हा बाबा तुम्हाला खूप त्रास होतोय म्हणून काय तुम्ही म्हणजे तुम्हाला आपण पेन मॅनेजमेंट कुठली आपण अनाल्जेसिक वगैरे देऊ शकतो. मग इंडिकेट आहे का पेन मेडिकेशन, येस हे इंडिकेशन आहे. दुसरं काय टिटेनस प्रोफिलॅक्सिस, आपण टीटी देणार आहे का, आता अगोदर टीटी होता, आता कशामध्ये बदललं टीटी, टिटेनस तरी आपण देणार आहे का प्रोफिलॅक्सिस साठी. कुठली पण पेशंट इंजुरी झालं तर आपण कॉमनली ही
इंडिकेट करतो बरं का. टीडी आपण देणार आहे. किती देणार? 0.5 ml अशा पद्धतीने देणार आहेत. त्यानंतर कुठली अँटीबायोटिक थेरपी. आता फ्रॅक्चर झालेलं आहे बघा, मोस्ट कॉमन ते कसं असणार आहे की क्लोज वुंड असणार आहे बरं का. क्लोज वुंड असणार आहे नेझल फ्रॅक्चर बरं का, हे पण लक्षात ठेवा. आणि हे काय म्हणते टॉपिकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन हे इंडिकेट करतो बरं का. कधी ज्यावेळी ब्लिडिंग वगैरे असेल तर आपण काय करू शकतो, टॉपिकल हे काय व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आपण देऊ शकतो. हे पण इंडिकेटेड आहे. पण हे चारही बघा, हे क्वेश्चन कसं विचारलंय आणि हे जे 4 ऑप्शन तसं दिलेलं आहे त्याचा आन्सर आपण बघितलं तर आपण अँटीबायोटिक खूप रेअरली आपण देणार आहेत किंवा यूज करणार आहेत. मग ह्यांनी काय म्हटलंय, इजंट इंडिकेट म्हणजे काय, इंडिकेट आपण करू शकत नाही. म्हणजे हे 4 ऑप्शन मध्ये आपण कम्पेअर केलं तर आपण अँटीबायोटिकला खूप प्रायोरिटी म्हणजे चौथा प्रायोरिटी म्हणजे एकदम शेवटला आपण ठेवणार आहे. म्हणजे आपलं उत्तर कुठले जाणार आहे, चौथा उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. लक्षात आलं का? क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग इजंट इंडिकेट म्हणजे इंडिकेट करणार नाहीये कशासाठी, नेझल फ्रॅक्चर झालेल्या पेशंटमुळे. मग आपल्याला काय अँटीबायोटिक एवढी गरज नाहीये. कारण काय शक्यतो आपलं जे नेझल फ्रॅक्चर वगैरे असते ते सगळी क्लोज वुंड असणार आहे. एवढं लक्षात आलं? ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. काय म्हणते बघा, चला काय म्हणते बघा क्वेश्चन. डिस्पोजल काय करायचं, डिस्पोज करायचं तुम्हाला काय, ग्लुकोमीटर नाही बरं का, ग्लुकोमीटर टेस्टची जे पुढचं स्ट्रिप असते बघा, म्हणजे तुम्ही जे ग्लुकोज लेवल वगैरे चेक करता त्यावेळी काय करणार आहे, तुम्ही जे स्ट्रिप वरती ब्लड घेणार आणि चेक करणार आणि फेकणार कुठे, आफ्टर यूज डन इन. बघा काय म्हणते ह्याने, डिस्पोजल ऑफ ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रिप्स बरं का, स्ट्रिप्स कुठं टाकता असं विचारतं त्यांनी. स्ट्रिप्स आफ्टर यूज डन इन कशामध्ये टाकणार, रेड बिन मध्ये, हे काय येलो बिन मध्ये, हे काय ब्लॅक बिन मध्ये किंवा ब्ल्यू पंचर प्रूफ कंटेनर मध्ये कशामध्ये टाकणार आहेत. बघा ही ग्लुकोमीटर स्ट्रिप्स कसं असणार आहे, प्लास्टिक असणार आहे, त्याला ब्लड लागलेले असते. कशा पद्धतीने टाकणार तुम्ही बघा. काय म्हणतो मी, हे तुम्हाला म्हटलं होतं मी BMW वरती तुम्हाला एक क्वेश्चन आणतो, ते 2016 मध्ये झालेला अपडेट अनुसार मी सांगतो बरं का. ग्लुकोमीटर कुठले स्ट्रिप्स आहे, स्ट्रिप्सला आपण कुठे टाकायचं आहे हे आपल्याला बघायचं आहे. सॉरी परत मी हे गडबडीत लिहिलं, आता परत सावकाश लिहितो. त्याच्यामध्ये जे कसं असणार आहे, की असणार आहे कंटॅमिनेटेड असणार आहे. कारण का याला लागलेला आहे ब्लड, कंटॅमिनेटेड विथ ब्लड. ब्लड घेतल्यानंतरच आपण फेकणार आहे ना ते यूज झाल्यावर, हे असणार. त्याच्यानंतर हे शॉर्प आहे का, लागणार आहे का आपल्याला, नाही, हे नॉन शॉर्प आहे. मग हे आपण कशामध्ये टाकणार आहे, शॉर्प असेल तर आपण व्हाईटमध्ये वगैरे टाकतो का, कुठे टाकणार आहे, याच्यावर पण नाही टाकणार. हे काय नॉन शॉर्प आहे. आणि अजून काय म्हणू शकतो, की परत यूज करता येते का आपल्याला, नॉन रिसायकलेबल म्हणजे परत रिसायकल मध्ये आणायचं नाही आपल्याला. हे सगळं काय झालं, हे तिन्ही कम्पेअर केलं तर हे येणार आहे कशामध्ये, सॉलिड मध्ये नाही का बरं का, सॉइल्ड वेस्ट मध्ये येणार आहे. मग पटकन लक्षात यायला पाहिजे, सॉइल्ड म्हणजे कुठं जाणार, ही जाणार आहे कुठली बिन, येलो बिन मध्ये जाणार आहे. एवढं लक्षात आलं. आता हे ते काय म्हटलेलं आहे, रेड बिन म्हटलेलं आहे. रेड बिन मध्ये आपलं काय करू शकतो, रेड म्हणजे काय, रिसायकल, आर म्हणजे रिसायकल म्हणजे परत यूज करू शकतात. आणि अजून काय म्हणू शकतो, कंटॅमिनेटेड प्लास्टिक त्याच्यामध्ये काय येऊ शकतो, IV सेट म्हणा, कॅथेटर म्हणा, ग्लोव्ज म्हणा, ट्यूब ग्लाउज, हे सगळे कशामध्ये येतो, हे सगळे आपण रेडमध्ये फेकणार आहे. येलोमध्ये काय आपण आता जस्ट बघितलं, कंटॅमिनेटेड वगैरे ब्लड वगैरे असेल तर. आणि ब्लॅकमध्ये काय टाकणार आहे, ब्लॅकमध्ये एकदम जनरल वेस्ट, पेपर वगैरे तसली वेस्ट पेपर हे झालं. आणि ब्ल्यू पंक्चरमध्ये काय, याच्यामध्ये आपण टाकणार आहे ब्लू म्हणजे काय, ग्लास म्हणजे काय, ब्ल्यू व्हाईट पाणी, लक्षात आहे ना. हे काय, ग्लास काय टाकणार आहे, ग्लास सगळे ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण. ग्लासचे सगळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. कशामध्ये, ब्ल्यू पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये, जे शॉर्प वगैरे असतो ग्लासचे सगळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. रेडमध्ये काय, रिसायकल, येलोमध्ये एकदम कंटॅमिनेटेड, ब्लॅकमध्ये जनरल, ब्ल्यू मध्ये काय, ब्ल्यू व्हाईट पाणी, ग्लास सगळं टाकणार. ओके, मी एक टेबल आहे आणलो मी बघा, हे स्वतः मी काय जोडून तयार केलं आहे बरं का. हे काय, BMW कलर कोडिंग ॲज पर द BMW रोल. त्याच्यामध्ये बघा कलर पण तसंच दिलेलं मी, जसं तुम्हाला चमकतं ते. हे काय कलर इकडे बिन दिलेलं आहे, कलर कुठले दिसतं, हे येलो आहे, इकडे रेड आहे, हे व्हाईट आहे, आणि हे काय, हे ब्ल्यू कलर आहे. आणि वेस्ट कॅटेगरी हे 2000 सगळ्याचं काय कॅटेगरी आहे आणि एक्झाम्पल. आणि डिस्पोजेबल आपण कसं करायचं बघा. येलोचं आपण पहिला बघू, हे कसं असणार आहे, नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक. बघा कसं असणार आहे, नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बॅग असणार आहे येलोचे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय टाकणार आपण, ह्युमन आणि अनॉटॉमिकल वेस्ट, सॉइल्ड वेस्ट, आता मी जस्ट म्हटलं सॉइल्ड वेस्ट, आणि मायक्रोबायोलॉजी वेस्ट, केमिकल वेस्ट आणि फार्मास्युटिकल वेस्ट. एक्झाम्पल कुठली, ह्युमन टिश्यू, ऑर्गन, प्लॅसेंटा विचारतात बरं का, हे लक्षात ठेवा. प्लॅसेंटा येलोमध्ये फेकायचं. आणि सॉइल्ड ड्रेसिंग, कॉटन, सॉइल्ड बरं का,
आणि गॉज, बँडेज, लॅब कल्चर, ब्लड बॅग्स, एक्सपायर्ड मेडिकेशन, इन्फेक्टेड केमिकल वेस्ट आणि आयसोलेशन वॉर्ड वेस्ट सगळे कशामध्ये येलोमध्ये टाकणार. ट्रीटमेंट कसं करणार, इन्सिनरेशन, प्लाझ्मा पॅरासिस आणि किंवा डीप ब्युरियल अशा पद्धतीने डिस्पोजेबल करणार आहे. नेक्स्ट काय, रेडचं काय, हे नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बॅग आहे. हे पण कसं आहे, नॉन क्लोरिनेटेड बॅग आहे. हे कंटॅमिनेटेड, हे रिसायकलेबल आहे, परत यूज करू शकता. वेस्ट प्लास्टिक, आयव्ही सेट, आयव्ही ट्यूबिंग, कॅथेटर्स, ग्लाउज, कॅन्युला, सिरिंजेस विदाउट निडल बरं का, सिरिंजेस पण, आणि युरिन बॅग सक्शन, हे ट्यूब सगळे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे आपण ऑटोक्लेव्ह करू शकतो. मायक्रोवेव्ह, हे काय हायड्रोक्लेव्ह, श्रेडिंग, रिसायकलिंग आपण करू शकतो. आणि वेट मध्ये काय, पंक्चर प्रूफ, लीक प्रूफ कंटेनर, शार्प वेस्ट ह्याच्यामध्ये येणार आहे. निडल्स, स्कॅल्पेल्स, हे काय, ब्लेड, लॅन्सेट, अजून काय, हे शार्प कंटॅमिनेटेड विथ ब्लड, बॉडी फ्लुइड्स आणि ऑटोक्लेव्ह, ड्राय हीट स्टरलायझेशन, श्रेडर. हे श्रेडर अशा पद्धतीने काय आपण डिस्पोजेबल करणार आहे. ब्ल्यू कुठलं आहे, ब्ल्यू म्हणजे पाणी, ग्लासमध्ये पाणी. हे काय, हे बॉक्स असणार आहे, हार्ड कंटेनर असणार आहे बरं का. इथे बघा पंक्चर प्रूफ व्हाईट आहे. ते झालं. त्याच्यानंतर काय, ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे, ग्लासवेअर ह्याच्यामध्ये, आणि ग्लास बॉटल्स, हे एम्पोल्स, वाईल्स, नॉन क्लोरिनेटेड, हे सगळे ब्रोकन ग्लास, हे सगळे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. हे डिसइन्फेक्शन कसं करणार, केमिकल किंवा ऑटोक्लेव्ह किंवा रिसायकल करू शकतो. ही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. याच्याबद्दल क्वेश्चन 100% येतात. एक तरी एक BNW मध्ये 100% क्वेश्चन एक येणारच आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, इमेज बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला एक इमेज दिलेलं आहे, म्हणजे चित्र दाखवले तुम्हाला. चित्रमध्ये काय दिसतंय तुम्हाला सांगायचं आहे. आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट गिवन दिलेले. हे काय, एक डब्बा दिसतंय, ते पण कुठली, ब्ल्यू कलरचे. आणि हे बघा, हे काय, हे लॅप्रोस्कोपीचं आहे बरं का. लॅप्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट आहे. पुढं कसं आहे, हे ग्रास्पर सारखं दिसतंय. ह्याचं दोन्ही प्रकारचं भेटतं बरं का, ग्रास्पर आणि मेरीलँड. हे झालं. त्याचं नाव काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. काय याचं नाव आहे लिगाशोर. हे लिगाशोर काय माहितीये काय, एक कंपनी आहे. कुठली, कोविडिन. त्यांनी ब्रँड नाव ठेवलेलं आहे. हे तसंच पडलेलं आहे. लिगाशोर काय, लिगाशोर मशीन आहे बरं का. मी लास्ट क्लासमध्ये तुम्हाला हे दाखवलं होतं. कुठली, लास्ट म्हणजे थोडी खूप पाठीमागे गेले. कुठली, मोनोपोलर दाखवलो, बायपोलर दाखवलो, क्वार्टर मशीन दाखवलो, आणि लिगाशोर नाही दाखवलं वाटते, म्हणून मी आणलं. हार्मोनिक दाखवलं वाटते, हार्मोनिक वगैरे. हे बघा सगळी काय माहिती आहे का, हे ब्रँड नाव आहे, तसंच पडलेले ते. म्हणजे काय, ही जे क्वार्टरिंग मशीन्स वगैरे आहेत ना, त्याच्यामधले मोनोपोलर, हे काय म्हणू शकतो आपण, जनरेशन मधला अपग्रेडेड आहे. एकापेक्षा एक ॲडव्हान्स. मोनोपोलर कसे, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, एकापेक्षा एक ॲडव्हान्स्ड मध्ये आलेलं आहे. हे पण कसं आहे, हे पण ॲडव्हान्स्ड बायपोलर आहे. हे काय, लिगाशोर मशीन आहे बरं का. मी इकडे पेज मध्ये घेतो. लिगाशोर हे कसं आहे, ॲडव्हान्स्ड बायपोलर आहे बरं का. ह्याला बायपोलर म्हणजे पटकन लक्षात आलं पाहिजे. ह्याचं आर्थिंग वगैरे लागणार आहे का, नाही. हे आहे ॲडव्हान्स्ड बायपोलर वेसल सीलिंग सिस्टम. वेसल सीलिंग सिस्टम म्हणजे ते सील करणार ऑटोमॅटिकली, म्हणजे बिना स्विचरची. युज्ड इन, कुठे यूज करणार आपण, युज्ड इन ओपन, किंवा आपण लॅप्रोस्कोपी मध्ये पण यूज करतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये बरं का. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये वगैरे लिगाशोर आपण यूज करतो. हे झालं. त्याच्यानंतर हे कशा पद्धतीने हे करणार आहे, याचं मेन काम एवढं लक्षात ठेवलं तरी बस. हे काय करणार आहे, सील करणार आहे. सील ब्लड वेसल्स अप टू कितीपर्यंत, 7 mm पर्यंत बरं का. 7 mm काय, हे डायमीटर आहे, तेवढंपर्यंत हे काय करतो, हे काय करणार, ब्लड वेसलचा सील करणार आहे, एकदम बंद. काय, हे लिगाशोरचं काम झालं. हे हिमोस्टॅटिस मध्ये वगैरे मेन कामाला घेतात त्याला. हिमोस्टॅटिस कशासाठी, बाय सीलिंग द वेसल्स. कशा पद्धतीने, ते पण विदाउट स्विचर आणि काय म्हणू शकतो, स्विचर आणि अजून काय स्टेपलर शिवाय एकदम कशा पद्धतीने क्लोज होणार आहे. एवढं लक्षात आलं. त्याचा मेन उद्देश काय, त्याचा ॲडव्हान्टेज काय बाबा, त्याचा ॲडव्हान्टेज असणार आहे म्हणजे काय, ही ही टाइम कमी घेतो बरं का. रिड्यूस ऑपरेटिव्ह टाइम, पटकन होऊन जाते. ऑपरेटिव्ह टाइम कमी करतो. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, मिनिमम ब्लड लॉस जास्त करत नाही. मिनिमम ब्लड लॉस म्हणजे जेवढं काय कमी ब्लड घेणार आहे, म्हणजे ब्लड लॉस जास्त होणार नाही. एवढं एक लक्षात आलं. आणि अजून काय, मी वेसल सील म्हटलो, जे कसं होणार आहे, की प्रोड्यूस करणार आहे. कसं आहे, प्रोड्यूस स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग आणि रिलेबल काय, वेसल काय करणार आहे, सील करणार आहे. वेसल सील करणार आहे, एकदम भयानक. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन पण कमी असतो बरं का याच्यामध्ये.
पोस्ट ऑपरेटिव्ह पेन पण रिलेटिव्हली कमी असतो. पोस्ट ऑपरेटिव्ह पेन आणि अजून काय म्हणू शकतो, टिश्यू ट्रॉमा कमी असतो. टिश्यू ट्रॉमा काय कमी असतो. एवढं लक्षात आलं. ही आहे याचा ॲडव्हान्टेज. काय ॲडव्हान्टेज एवढा बघितला आपण. ही काय, ही हँडपीस आहे त्याचा बरं का. हे अशा पद्धतीने काम करतो. त्याला हे पिन आहे ना इथं लावायचं बरं का. हे सुरुवात होते. म्हणजे जसं आपण हार्मोनिक बघितलं, बायपोलर बघितलं, तसं पद्धतीने तेच आहे, पण थोडी ॲडव्हान्स्ड आहे. एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके चला मग आता नेक्स्ट काय, नेक्स्ट आपलं संपलं वाटते. ओके या क्लासमध्ये आपण मला वाटते एक 8-9 क्वेश्चन आपण डिस्कशन केलेलं आहेत. आपण येणाऱ्या क्लासमध्ये परत जे इम्पॉर्टंट MCQ वगैरे आहेत ते आपण डिस्कस करूया. चला हे 33 जे आपलं नेक्स्ट एपिसोड येणार आहे त्याच्यामध्ये मी ही पहिला क्वेश्चन हेच घेणार आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे याचं उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा, द जनरली एज्युम्ड एज ऑफ अ वाईफ इन अन इलिजिबल कपल. बघा हे इम्पॉर्टंट आहे, CHO साठी एकदम इम्पॉर्टंट आहे. इलिजिबल कपल रजिस्टर हे तुम्हाला काय करावंच लागते आणि मेंटेन करावं लागते. हे बघा त्याच्यामध्ये आपण काय करतो, किती एजची जे फिमेल आहे त्यांना आपण इन्क्लूड करणार आहे असं विचारते. जनरली अज्युम्ड द एज ऑफ अ वाईफ इन अन इलिजिबल कपल 15 ते 45, 18 ते 40, 21 ते 50 अप टू 60 इयर्स. कितीपर्यंत आपण इलिजिबल कपल या बुकमध्ये रजिस्टर घेणार आहे. तुम्हाला काय करायचंय हे उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके चला आता नेक्स्ट काय, जे विद्यार्थी CHO साठी तयार करत आहेत त्यांना काय करायचे, टार्गेट CHO आपलं बॅच सुरू आहे. तुम्हाला कंटिन्युअली बघायचं आहे. आम्ही पण कंटिन्युअली त्याच्यामध्ये मेहनत घेऊन क्लासेस तयार करतोय आणि तुम्हाला जे इम्पॉर्टंट जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ आहे आपण तुम्हाला देत आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे बरं का, कंटिन्युटी ठेवायचं आहे आणि जे डिस्ट्रक्टिव्ह काही पण असो त्याला लांब राहायचं आहे आणि निगेटिव्ह कोणी बोलत असेल तर त्यांच्याकडनं लांब राहायचे. तुम्हाला सतत अभ्यास करायचे कधीपर्यंत, तुमच्या रिझल्ट येईपर्यंत. चला हे काय, हे सिरीज चालूच आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र सिरीजचा पण फायदा घ्या आणि हे काय आपलं PYQ 2023चं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये पण क्वेश्चन येऊ शकतं तुम्हाला. आणि कसं पद्धतीचे क्वेश्चन ऑलरेडी विचारले होते तुम्हाला बघायचं आहे. आणि हे किती टोटल 5 एपिसोड आहे तुम्हाला बघूनच यायचं आहे. चला आता नेक्स्ट काय, जे विद्यार्थी अजून लास्ट तारीख किती आहे, 4/12 आहे, पण 4 तारखेलाच नाही बसायचं फॉर्म भरायला. त्याच्या अगोदर तुम्हाला काय फॉर्म भरून टाकायचं. सगळी इम्पॉर्टंट जे डिटेल आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचं हे पण तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. काही क्वेरी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. ओके चला आता शेवटला काय, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक द्यायचं आहे आणि शेअर करायचे. तुमच्या मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांना आणि तुमचा कलिग क्लासमेट कोणी असो नर्सिंगचे मराठीमधले त्यांना काय शेअर करायचे आणि त्याच्यासोबत सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन दाबायचे. ओके मग आपण लवकरच भेटूया कशामध्ये, टार्गेट CHO सिरीजमध्ये. मग त्याच्यानंतर आपण परत ह्याच्यामध्ये त्रिशूल सिरीजमध्ये अल्टरनेटिव्हली येणारच आहेत. ओके चला तेपर्यंत अभ्यास करत राहा. आपण कधी पण पॉझिटिव्ह माइंडने सोबत काय अभ्यास करायचा आहे. ओके चला मग आपण काय करूया नेक्स्ट एपिसोडमध्ये म्हणजे भेटूया. तेपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.